नमस्कार, मी चेतन किर्दत आणि तुम्ही पाहताय महाटॉक. त्रेतायुगातील 14 वर्षांच्या वनवासानंतर कलियुगातला 550 वर्षांचा वनवास देखील अखेर संपलेला आहे. अयोध्येमध्ये भव्य राम मंदिर साकार होत आहे. त्याच ठिकाणी उद्या जर आपण पाहिलं तर 22 जानेवारीला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा जी आहे ती पार पडणार आहे. संपूर्ण देशामध्ये आनंदाचं वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मुंबईमध्ये देखील नागरिकांमध्ये, राम भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे. महाआरत्यांचं आयोजन केलं जात आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन संपूर्ण देशभरात केलं जात आहे. मात्र आपण आता सध्या मुंबईच्या जुहू चौपाटीवर आलेलो आहोत, ज्या ठिकाणी अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या मंदिराची प्रतिकृती जी आहे ही वाळूत साकारण्यात आलेली आहे. या प्रतिकृती ज्यांनी साकारलेली आहे त्यांचं नाव लक्ष्मी गौडा आहे. या प्रसिद्ध महिला शिल्पकार आहेत, वाळू शिल्पकार आहेत. आणि ज्या पद्धतीनं अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचं मंदिर आहे त्याचीच प्रतिकृती जी आहे ही आपल्याला जुहू चौपाटीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यासोबत प्रभू श्रीरामांची मूर्ती देखील या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे. तब्बल 24 तासांच्या काळात ही मूर्ती जी आहे ही लक्ष्मी गौडा यांनी साकारलेली आहे. मात्र जुहू चौपाटीवर जे पर्यटक या ठिकाणी येत आहेत ते देखील या प्रतिकृतीचं दर्शन घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचा देखील आनंद जो आहे तो आपल्याला त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतो आहे. संपूर्ण देशात खरं तर हर्षोल्लासाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. तब्बल 550 वर्षानंतर अखेर प्रभू श्रीराम परत त्यांच्या अयोध्ये भूमीत परत येणार आहेत. त्यामुळे संपूर्ण देशातले राम भक्त असतील, नागरिक असतील, यांच्यात कुठेतरी आनंदाचा वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे. दरम्यान अशाच व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. त्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा. धन्यवाद.